काहीही हा श्री. मित्रांनो, हे संवाद ऐकले की आजही डोळ्यांसमोर उभी राहते ती महाराष्ट्राची लाडकी जोडी श्री आणि जान्हवी. होणार सून मी या घरचे या झी मराठीवरील मालिकेने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासाला एक नवा आयाम दिला होता. मालिकेतील जान्हवी आणि श्री यांच्यातील तो गोडवा, त्यांचे रोमॅन्टिक सीन्स आणि त्यांचे संवाद घराघरात पोचले होते. प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पडद्यावरची हीच प्रेमाची केमिस्ट्री 2014 मध्ये रिअल लाईफ लग्नात बदलली. संपूर्ण महाराष्ट्राने जणू आपल्या घरचं लग्न असल्यासारखा आनंद जाहीर केला. पण असं काय घडलं की अवघ्या एकाच वर्षात म्हणजेच 2015 मध्ये या क्यूट कपलचा रिअल लाईफ काडीमोड झाला. पडद्यावर सुपरहिट ठरलेली ही जोडी खऱ्या आयुष्यात का फ्लॉप ठरली? चला जाणून घेऊया टीव्ही मसाल्याच्या या विशेष भागात. या मालिकेच्या सेटवर शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची पहिली भेट झाली. रोजचे शूटिंग, एकत्र घालवलेला वेळ आणि ऑन स्क्रीन प्रेम हळूहळू खऱ्या प्रेमात बदलला. शशांक आणि तेजश्रीने जास्त वेळ न घालवता थेट लग्नाचा निर्णय घेतला आणि 2014 फेब्रुवारी मध्ये हे दोघं विवाह बंधनात अडकले. मीडियापासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येकासाठी हे एक फेअरी टेल वेडिंग होतं. पण म्हणतात ना, पडद्यावर दिसतं तसं आयुष्य नसतं. लग्न होऊन वर्षही पूर्ण झालं नव्हतं, तोच या दोघांमध्ये खटके उडत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अखेर 2015 मध्ये सुरुवातीला दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्या काळात इंडस्ट्रीमध्ये आणि सोशल मीडियावरील गॉसिप गँगमध्ये अशीही जोरदार चर्चा रंगली होती की घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान शशांक याने तेजश्रीकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला होता. या चर्चांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र या सर्व वादळातही दोन्ही कलाकारांनी कमालीची प्रगल्भता दाखवली. त्यांनी नेहमीच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली. मीडिया समोर एकमेकांवर कधीही उघड चिखलफेक केली नाही. घटस्फोटानंतर दोघांनीही रडत न बसता स्वतःला अत्यंत खंबीरपणे सावरलं आणि आपापल्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. शशांकने 2017 मध्ये प्रियांका ढवळे हिच्याशी दुसरं लग्न केलं. तो आता आपल्या संसारात सुखाने रमला असून त्याला एक गोंडस मुलगाही आहे. तो विविध मालिका आणि नाटकांमधून आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. तर दुसरीकडे तेजश्री प्रधान स्वतःच्या करिअरलाच तिची ताकद बनवली आहे. अगबाई सासूबाई आणि बीन दोघातली ही तुटेना यासारख्या सुपरहिट प्रोजेक्ट्स मधून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तेजश्रीने नेहमीच नात्यातील कटुतेवर अत्यंत मॅच्युरिटीने भाष्य केलंय आणि भूतकाळात न अडकता आयुष्यात पुढे जाणे पसंत केलं. आजही जेव्हा जेव्हा या मालिकेचा विषय निघतो तेव्हा प्रेक्षकांच्या मनात त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री एक गोड आठवण म्हणून ताजी असते. पण खऱ्या आयुष्यात झालेली ही ताटातूट आजही मराठी रसिकांना कुठेतरी हळवी करून जाते. तर मित्रांनो, तुम्हाला शशांक आणि तेजश्रीची जोडी ऑन स्क्रीन आवडायची का? आणि भूतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्याच्या त्यांच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.